परळी तालुक्यातील अस्वलांबा वस्ती तांड्यावर एकंदरीत पाहायला गेलं तर काल झालेल्या वादळी वारी पावसामुळं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। एकंदरीत पाहायला गेले तर लाईटच्या डिपे असतील आणि घरांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। आणि या दरम्यान आपल्यासोबत प्रतिक्रिया देण्यासाठी बरेच या वस्तीवरले नागरिक आपल्यासोबत आहेत। काय परिस्थिती होती, किती वाजता वादळी वाऱ्याचा वेग आपल्या या ठिकाणी आला? 6 वाजता होती साहेब। असं मोठं वारा, वादळी, पाऊस, पाणी, झाडं हे समजे गारगुटा बी लय होते। आमच्या म्हाताऱ्या माणसाचं लय दवाखान्यात ऍडमिट आहे आणि लय त्या म्हाताऱ्या माणसाला बी लागले। तरुण पोरं बाहेर होते। किती जणांना लागले नेमकं? 30-40 जणांना लागले। बर बर। काय त्या टायमिंग मध्ये वाहन वगैरे उपलब्ध होतं का तुमच्याकडे? वाहन वगैरे कोणता झाला नाही। आम्ही सगळ्याला फोन केला अगोदर सुरुवातीला, आमच्याकडे कोणती ओमिनी आली नाही, काही आली नाही। पुन्हा आम्ही झाडा बिघड काढण्याचा प्रयत्न केला। प्रशासनाला किती वाजता तुम्ही? प्रशासनाला सांगितल्यानंतर एकही प्रशासन आलं नाही। आम्ही रात्रभर प्रथमतः फोन तुम्ही लाईटमॅन वाल्याला फोन लावला आम्ही सुरुवातीला। लाईटमॅन वाला पुन्हा 2 वाजता आले आमच्याकडे, 11:30-12 वाजता आले आणि पुन्हा लाईट चेक करून बघितले लाईट चालू आहे का, हात लावायला आम्हाला लावलं म्हणजे बघितलं सगळे लाईट चालू आहेत का। त्याच्यानंतर प्रशासन गेला ती बाई म्हणजे लाईटमॅन महावितरण कंपनीचे आले। तलाठी वगैरे संध्याकाळच्या टायमिंग मध्ये ते आंबेज वगैरे दवाखान्याच्या ठिकाणी गेले ते पुन्हा तिकडल्या तिकडं। इथं स्पॉटवर कोणी एक पण माणूस आला नाही आमच्याकडे, कोणताच माणूस आला। आता सकाळी किती वाजता आले प्रशासन? सकाळी आमच्याकडे 10 वाजता आले। 10 वाजता आले। बर। आता एकूण आतापर्यंत बाबा तुमच्या कळण्यामध्ये असं एवढं वादळी वारे काही नाही, कमर निघालं नाही, औषध निघालं नाही, बसला ती चांगलं झालं। घरे गेले उडून सगळे। आता प्रश्न आमचा कसं आहे, जगायचं प्रश्न मुश्किल आहे आता आणि राहायचं बी मुश्किल। गरजू वस्तू सगळ्या आमच्या गेलेल्या आहेत, धान्य जे आहे मला एक सांगा, आता घरामधलं कोणतं नुकसान झालंय? पत्र, टीव्ही, कपाट सगळं बुगा झालं। खाण्यापिण्याचं सगळं बुगा झालं। खाण्यापिण्याचं साहित्य काय काय भिजलंय? समजा भिजलं काही नाही। आता संध्याकाळी जेवायला पण काही नाही। समजा जेवायला भिजून गेले एक तर डुकराने काही येऊ देत नाही आणि होतं थोडंफार ते बी समजा ते देवाने घेऊन गेला। बाबा कधी असं यापूर्वी नुकसान झालं होतं काही? प्रशासनाची यापूर्वी मदत भेटली होती का या अगोदर कधी? काही नाही बाबू, पेरलेलं आहे। आता प्रशासन मदत देईल अशी अपेक्षा आहे? काय ते देवाचे काय देते नाही आतापर्यंत आम्हाला काही दिलं काही नाही दिलं, कधीच नाही झालंच नव्हतं। बरं, हे मला वाटतंय जेवढे काही कच्ची घरं होती पत्र्याची वगैरे त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। आतापर्यंत जसं वस्ती या तांड्यावरती राहतात, आतापर्यंत किती घरकुल तुम्हाला या तांड्यावर? एकही घराला नाही घरकुल। बर, घरकुल नाही, थोडेफार काही घरकुल वगैरे आले का तुम्हाला? घरकुल नाही, सरकारी योजना काही नाही, पगार नाही, सरकारी काही नाही। थोडं शेती आहे त्याच्यात निघतं ते सगळं आमचं ते उसाला जाता, काही पण नाही। मतदानाला आमच्याकडे सगळे येतात, काही देत नाही सरकारी, काही नाही। आमचं फेकून दिलेलं गाव आहे। आता सध्या आम्हाला जेवायला नाही, आमच्या घरावर पत्तर नाही। आमच्या एक लेकरं कुठं मळानं फिरून आल्यात, आम्हाला जेवण नाही, इस्तू नाही, चुलीमध्ये काय नाही, पाण्याचे घागरी पण नाही, जेवायचे। घर उभारले होते सगळे ऊसतोडणीच्या माध्यमातूनच तुम्ही हे घर उभारले? हा, ऊस तोडीन मजुरी करूनच खाता, काही नाही, काही नाही। पंतप्रधान आवास योजनेचे आम्ही सरकारी माणसंच नाही, सरकारी संडास नाही आमचं, काहीच नाही, काही नाही, काही घरकुल वगैरे आता काही नाही, काही नाही। आमचे लेकरं पण शिकले असेच भटभट करायला लागले शाळे नाही। आम्ही म्हातारे आमचे लेकरं म्हातारे झाले, घरकुल नाही, कोणती सरकारी स्कीम नाही, पगार नाही, वगार बी नाही। लेकर बाळा माझे पाय मोडलं, समजा झालं बिमार आहे आता काही कुणी हाताला वगैरे पायाला वगैरे फ्रॅक्चर आहे। आमची आजी आहे, 30 वर्ष वयाच्या 60 वर्ष वय आहे आणि फ्रॅक्चर झाल्यानंतर त्याचं पाय मोडले। आता ऑपरेशनचं नियोजन दिलेलं आहे वर्ष स्वामी रामानंद। आता हे काय रात्री लागलं? पत्र लागलेले आहे। बर, काय लागले? पत्र काय लागले?
ज्यावेळेस वादळी वारा आलं त्यावेळेस कशाचा सहारा घेतला तुम्ही? आम्ही असं फिरू लागलो बाहेर आता पत्र पुन्हा कुणाला पत्र वरले वगैरे दगड वगैरे लागले? बाकी इतर जणाला काय काय लागले? डोक्यावर ह्याच्यावर काही विजा भरपूर दवाखान्यात ऍडमिट आहे शासकीयला. एक डोक्याला मार किती जणांना आहे? डोक्याला 4-5 जणांना सर मार आहे. एक आमच्या भाऊजाचं डोकं फुटलेले सर. 7-8 मला पण इथं दगड लागलेले दगड लागलेले. आता पंचनाम्याची जे काय ही आहे पंचनामा करण्याची प्रोसेस ही चालू आहे. आता कुठेतरी समाधान वगैरे आहात? हा सर, आतापर्यंत काही पंचनामा वगैरे कुणी झाले नाही. रात्रीपासून चौकट बीड जिल्ह्यामध्ये सगळं आमचं चालू आहे. आतापर्यंत कुणी पंचनाम्याला कुणी आले नाही. फक्त आम्हाला आश्वासन द्यायलेत की आम्ही यायलो त्यालो. तुम्हाला वाटतंय का हे प्रशासन तुमच्यासाठी सर्वसामान्य नागरिकासाठी असं वाटतंय? आम्हाला वाटते प्रशासन सर्वसामान्य नागरिकासाठी सर नाही असे आमचे म्हणणं. प्रशासन आतापर्यंत त्यांच्या कानावर घालून काल संध्याकाळपासून प्रशासन आणखी आमची काही दखल घेतलेली नाही. आणि रात्री ज्या वेळेस आम्हाला मदत करण्यासाठी ओमिनी पाठवल्या होत्या शर्ट काढून बघितलं त्यावेळेस आम्हाला मला मार डॉक्टर साहेबांनी मला अँब्युलन्स मध्ये बसवू दिलं नाही. अक्षरशः मी त्यांना पॅन्ट काढून दाखवली. त्यावेळी डॉक्टर साहेबांनी मला हे अँब्युलन्स मध्ये बसवले. हे डॉक्टर साहेब नशेमध्ये धुंद होऊन येतात आणि आम्हाला सगळ्या लेडीजला पण म्हणलं तुम्हाला कुठं लागले तुमचे कपडे काढून दाखवा. ही त्यांची पद्धत आहे का सर? हे आम्हाला एवढं सांगायचंय. तुमचं म्हणणं आहे ते ड्रिंकिंग वगैरे ड्रिंकिंग वगैरे केलेली कंपाऊंडर होता 100% त्यांनी ड्रिंकिंग केलेली होती. माझी अक्षरशः 25 माणसाचं म्हणजे 10 माणसाचं लाईव्ह त्यांनी माझ्या समोर असे कपडे वरी करून बघू लागले. त्याच्यानंतर ओमिनी मध्ये बसू देऊ लागलं. मी ज्या वेळेस गेलो कोणत्या ठिकाणी परळीची आहेत गाडी म्हणजे आंबेजोगाईची दिसली आम्हाला ओमिनी. त्याच्यानंतर आम्ही चौकशी केल्यानंतर ते आम्हाला बसू दिलं नाही. आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्ही सांगितलं ज्यावेळेस तुम्हाला त्या जी गाडी आली होती व्हॅन हॉस्पिटलची खरंच डॉक्टर वगैरे असं दारू वगैरे पिलेले होते? हा सर, अगोदर काय झालं दोन गाड्या व्यवस्थित गेल्या आमच्या. त्यावेळेस काही इथं पेशंट राहिले त्यासाठी तिसरी व्हॅन गावाकडून आली. हे झाड असल्यामुळे तिसरी व्हॅन इथं रुकली. त्याने कपडे काढून कुठे लागले म्हणून दारू पिऊन आलेले होते म्हणून तिथं दवाखान्यात आल्यावर सांगितले आम्हाला. असे लेडीजला बी तसंच चेक वगैरे माझ्या मार असेल तरच आम्ही मध्ये घेणार नाही. आम्ही फोटो काढले त्या ओमिनीचे फोटो वगैरे काढले. लेडीजला काय बघायचं त्यांना लागलेला तर मार न्यायचं तर तिथं बघत राहायचं. बघत राहिले ते कोण आले होते? लेडीज कंपाऊंडर वगैरे? लेडीज नव्हते, फक्त 2 माणसं होते. लेडीज नाही आला. धन्यवाद. एकंदरीत पाहायला गेलं तर अशा प्रतिक्रिया येत नाहीत. काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये घरांचं नुकसान झालंय. एकंदरीत पाहायला गेलं तर होत्याचं नव्हतं झालंय. सर्व घरं जे आहेत ते जमीन उद्ध्वस्त झालेत. आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर ज्यावेळेस मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवली त्या दरम्यान डॉक्टर या ठिकाणी आले होते असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र मद्यपान केलेले डॉक्टर या ठिकाणी आले होते असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे पाहायला गेलं तर प्रशासन हे सर्वसामान्य नागरिकांसाठी नाहीये अशा वेगळ्या प्रतिक्रिया या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर कोणत्या हॉस्पिटलचे डॉक्टर होते, कोण होते, त्यांनी खरंच मद्यपान केलं होतं का आणि या दरम्यानचे नेमकं काय अपडेट समोर येणार हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे पाहायला गेलं तर याच वादळी वाऱ्याच्या दरम्यानचे झालेले नुकसानी संदर्भातले नवनवीन अपडेट्स आपण सूर्यधनु चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात. कॅमेरामन सोद सूर्यधनु मीडिया बीड परळी. आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्योदय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा.